एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। बापले खेळत होते आणि काही क्षणातच अशी धक्कादायक घटना घडली की तो क्षण त्यांच्या आयुष्यातला अखेरचा ठरला। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। ही दुर्दैवी घटना खंडाळा गावातील अजनुजेतून समोर आली आहे। विक्रम मधुकर पवार वय 32 वर्ष तसेच शंभूराज विक्रम पवार अशा या बापलेकांचे नाव आहेत। दुपारच्या सुमारास संपूर्ण पवार कुटुंबीय धोम बलकवडी कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते। तेथेच विक्रम पवार हे आपल्या घरच्यांना मदत करण्यासाठी गेले होते। गोधडी धुवत असतानाच चिमुरडा शंभूराज हा कालव्यातील एका उतारावरून घसरून थेट पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे गेला। मुलगा वाहत असल्याचे पाहून वडील विक्रम यांनीही कालव्यात उडी मारली, मात्र तेव्हाच भयानक अशी घटना घडली। त्यांना व्यवस्थित पोहता येत नसल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। नातू वाहून गेल्यानंतर मुलगाही वाहत असल्याने शंभूराज यांचे आजोबा मधुकर पवार यांनी त्यांच्या बचावासाठी कालव्यात उडी मारली, मात्र तेही जोरदार प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागल्याने महिलांनी साडीच्या साहाय्याने त्यांना पाण्यातून बाहेर काढले। या घटनेत विक्रम व शंभूराज हे दोघेही बापलेक वाहून गेले। ही घटना घडल्यानंतर कालव्यावर असलेल्या महिलांनी आरडाओरडा केला, त्यामुळे परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली। 1.5 किलोमीटरच्या अंतरावर नागरिकांना शंभूराज सापडला। त्यांनी त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेले, मात्र त्यांनी त्याला मृत घोषित केले। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। ही घटना कळताच त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एकच दुःखाचा डोंगर कोसळला। मुलाच्या व पतीच्या जाण्याने चिमुकल्याच्या आईला एकच धक्का बसला। हल्ली अशा अनेक घटना समोर येत आहेत, त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी जाल तर सावधानगी बाळगा। तुमची एक चूक ही तुमच्या व इतरांच्याही जीवावर बेतू शकते, त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा।